नागपूरच्या महाल परिसरातील कोठी रोड इथं रात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। 3 दुचाकींवरून आलेल्या 6 जणांच्या एका टोळक्यानं परिसरात दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोनदा हवेत गोळीबार केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात सामील असलेले आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल आहेत। अंतर्गत वादातून हा गोळीबार करण्यात आला असून कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। जितेंद्र शिंगाडे नागपूरहून आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, हे टोळी युद्धाचा प्रकार आहे का? ही कोण माणसं आहेत? काही तपास पुढे गेलाय का? प्रसन्न सर, नागपुरातील महाल परिसर हा अतिशय संवेदनशील परिसर असा समजला जातो आणि याच परिसरामध्ये रात्री 11:30 ते 12च्या सुमारास हा गोळीबाराची घटना उघडकीस आलेली आहे। या प्रकरणी गंगा काकडे आणि रवी महातो अशी आरोपींची सध्या ओळख पटलेली आहे। मात्र अजूनही पोलीस जे आहेत ते या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। या घटनेमागचं कारण तेच आहे, प्रथमदर्शनी जे येऊन राहिलेलं आहे ते हे की वर्चस्ववादासाठी आणि अंतर्गत वादांमुळे, दोन गटातील अंतर्गत वादामुळे, दोन्ही गुन्हेगारांचे गट आहेत आणि आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून जे फरार आरोपी आहेत त्यांची ओळख पटलेली आहे। मात्र अजूनपर्यंत ताब्यात कोणालाही घेण्यात आलेलं नाही। फरार आरोपींचा तपास अजूनही नागपूर पोलीस करत आहेत। प्रसन्न सर, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।